आज मांडोगण फराटा येथून एक हात मदतीचा हा उपक्रम काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब माडिक, त्याचप्रमाणे शिरूर तालुक्याचे युवकचे अध्यक्ष आमचे स्नेही राहुल शेठ रणदिवे या ठिकाणी आपल्या गावात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आढावा बैठक या ठिकाणी घेण्यासाठी आपल्या गावात आलेला आहे. त्यांचं मी पहिल्यांदा गावच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून सहर्ष असं स्वागत करतो. आणि या ठिकाणी आमचे स्नेही श्रीनिवासतात्या गाडगे आदरणीय सगळे व्यासपीठ, कारण विशालजी गायधडक, राजाप्पा गदादे, कारण आम्हाला इथून पूरग्रस्तांना माड्याला जायची मदत करायला. आणि काल आलाय ते सांगा तुम्ही. आणि आम्ही पायी दिंडीसाठी तुळजापूरला गेलतो. परिस्थिती येते राजू सांगा. तर तिथं 2 दिवस अध्यक्ष आम्ही अडकलो भयान. म्हणजे आपण कसं बादलीने पाणी मारतो का मांडोगण फराटा येथून एक हात मदतीचा हा उपक्रम मराठवाडा विदर्भ या भागातील पूरग्रस्तांसाठी पाठवत असताना आज तुम्ही या आमच्या गावात आले त्यांच्याबद्दल तुमचं मनापासून, पण तिकडं भयान परिस्थिती आणि आमच्या गावच्या तुम्ही परवा दिवशी मदत दिली. आज आम्ही दीपक पाटील असतील, दादा पाटील असतील, मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं माडा या ठिकाणी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चाललेलो आहे. त्याचप्रमाणे बोर्डिंगचे माजी व्हाईस चेअरमन आदरणीय बाबासाहेब पाटे असतील, सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी जात आहे. तुमचा पक्षाचा, आपल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तुमचा मेळावा आभार मेळावा आहे. यानंतर बाबासाहेब फराटे बोलतील. आज या ठिकाणी आपल्या पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब माडिक, आपले शिरूर तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष राहुल रणदिवे, श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे श्रीनिवास गाडगे, राजेंद्र गादाजे, विशालजी गायधडक, संग्राम शेठ गायकवाड, उपस्थित सर्व तरुण सहकारी आणि मान्यवर बंधू. खरं म्हणजे आज थोड्या दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. कधी निवडणूक लागेल हे सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्या पक्षाच्या माध्यमातून गावोगाव मेळावा घेणं, युवकांचे मेळावा घेणं, ज्येष्ठांचे मेळावा घेणं, हा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये संपूर्ण कार्यक्रम लावलेला आहे. आणि त्या निमित्ताने आज अध्यक्ष आपल्या गावामध्ये युवकांचा एक आढावा बैठक या ठिकाणी आयोजित केली. पण अध्यक्ष स्वारी, खरं म्हणजे आम्ही अगोदर तिकडे 2 आमदारांचा वेळ घेतलाय आणि ते थांबून टायमिंग दिले, म्हणून आम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचे. त्यामुळे आम्ही आज या कार्यक्रमाला हाच कार्यक्रम समजून असं आपण समजू. खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये